हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 पेपर 2 अर्थशास्त्रासाठी आपण व्हिडिओ सिरीज चालू करतोय, ज्यामध्ये आपल्याला अर्थशास्त्रासाठी जे काही टॉपिक्स आहेत, सिलेबस वाईज टॉपिक्स आहेत, ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. जे आपण टार्गेट करणार आहोत 2022 ची महाराष्ट्र सेट. विषय असणार आहे अर्थशास्त्र. तर आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत इंटरनॅशनल ट्रेड. स्टार्ट करतोय आपण या आपल्या विषयापासून. आपल्याला माहिती आहे सिलेबसमध्ये वेगवेगळे चॅप्टर्स आहेत आणि टॉपिक युनिट आहेत, जसे की मायक्रो, मॅक्रो, इंटरनॅशनल ट्रेड, मनी अँड बँकिंग. हे सगळे जे प्रकारचे युनिट्स आहेत त्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स आहेत. तर सुरुवातीला आपण जो टॉपिक युनिट निवडलेला आहे तो घेतलेला आहे इंटरनॅशनल ट्रेड. कारण आजपासून आपण व्हिडिओ सिरीज चालू करतो, म्हणजे त्याच्यामध्ये सिंपल पासून स्टार्ट करायचं आहे. आणि आज आपण घेतलेलं इंटरनॅशनल ट्रेड, ज्यामध्ये बेसिक कन्सेप्ट अँड अनालिटिकल टूल्स आज आपण बघणार आहोत. सेशन सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, जे स्टुडंट्स महाराष्ट्र सेट 2022 साठी प्रिपरेशन करत आहेत, या एक्झाम 2022 च्या एक्झामला टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी खास पेपर 2 अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स साठी खास टेस्ट सिरीज घेऊन आलो आहोत आम्ही, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे 20 फुल सिलेबस टेस्ट, फुल सिलेबस नोट्स. 20 फुल सिलेबस टेस्ट म्हणजे जो काही तुमचा पेपर 2 चा सिलेबस आहे त्याच्यावरची सगळ्या सिलेबस वरती हे टेस्ट आधारित आहेत, ज्याच्यामुळे तुमचा सराव होणार आहे या येणाऱ्या एक्झामला क्रॅक करण्यासाठी. फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, जे तुम्हाला या एक्झामला प्रिपेअर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शिवाय पीवायक्यूजचा इम्पॉर्टन्स तुम्हाला माहिती आहे. पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरचा सराव करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही हे देखील इन्क्लूड केलेलं आहे. आणि हा कोर्स तुम्हाला जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा आमचं ऍप डाउनलोड करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं. याची फीस फक्त 1999 रुपये आहे. लवकरात लवकर तुम्ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब केली, कोर्स सबस्क्राईब केला, तर तुम्ही टार्गेट करू शकता या येणाऱ्या 2022 च्या सेट एक्झामला. सुरू करूया आजच्या सेशनला. इंटरनॅशनल ट्रेड हा युनिट आज आपण निवडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत मीनिंग, स्कोप अँड इम्पॉर्टन्स इंटरनॅशनल ट्रेडचा काय आहे. तर इंटरनॅशनल ट्रेड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला आंतरराष्ट्रीय व्यापार असं म्हणतो. त्याचा अर्थ नेमका काय किंवा त्याची व्याप्ती काय आहे, महत्व काय आहे, हे आजच्या आपल्याला सेशन मध्ये बघायचं आहे. ट्रेड अक्रॉस द इंटरनॅशनल बाउंड्रीज. ज्या कुणाला इंग्लिशमध्ये वर्ड्स आहेत पण मराठीमध्ये समजायला प्रॉब्लेम, आपण कन्सेप्ट जे आहेत ते मराठीमध्येच क्लिअर करणार आहोत, पण त्याला प्रॉपर इंग्लिश वर्ड मध्येच लक्षात ठेवणार आहोत. ज्याचे जसं की इंटरनॅशनल बाउंड्रीज आहेत, याला आपण इंटरनॅशनल बाउंड्रीज असंच लक्षात ठेवूया, कारण हे सोपे वर्ड्स आहेत आणि ते तुम्हाला क्वेश्चन वाचल्या वाचल्या समजले जावेत, यासाठी आपण हे वर्ड्स असेच ठेवणार आहोत. पण काही ठिकाणी जर कन्सेप्ट तुम्हाला मराठीमध्ये समजून घेतले असतील आणि त्या नोट डाऊन करायचे असतील, तर तुम्ही सेशन सोबतच नोटबुक घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही नोट डाऊन करा. तर इथे आहे ट्रेड अक्रॉस द इंटरनॅशनल बाउंड्रीज, म्हणजे आपल्या ज्या विदेशी सीमा आहेत किंवा ट्रेड साठीच्या सीमा आहेत, इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय बाउंड्रीज आहेत, त्या काय काय आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आता इथे आपल्याला सांगितलं की दोन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. कुठले क्वेश्चन्स आहेत? वाय डू वी ट्रेड, म्हणजे आपण व्यापार का करतो. विच गुड्स अँड सर्व्हिसेस आर एक्सपोर्टेड अँड विच वन्स आर इम्पोर्टेड. आपण व्यापार का करतो आणि व्यापार करताना कुठल्या गोष्टी एक्सपोर्ट करतो म्हणजे निर्यात करतो आणि इम्पोर्ट करतो म्हणजे आयात करतो. हा एक प्रश्न आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द बेसिस ऑफ ट्रेड अँड गेन्स फ्रॉम द ट्रेड, म्हणजे बेस काय आहे, व्यापाराचा बेस काय आहे किंवा त्याच्यातून आपण काय मिळवतो, व्यापारातून नेमकं काय मिळवतो. हे दोन मेन क्वेश्चन्सचे आन्सर जर आपण देऊ शकलो, तर ते सगळं आपलं काय असणार आहे, इंटरनॅशनल ट्रेड असणार आहे. In order to answer these questions, let's visit mercantilism before 1776, म्हणजे 1776 च्या आधीचा मर्कंटायलिझम जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला त्याच्यामध्ये मिळणार आहे. पब्लिश ऑफ ॲडम स्मिथ वेल्थ ऑफ नेशन, कशामध्ये पब्लिश झालेला आहे मर्कंटायलिझम, तर ॲडम स्मिथच्या वेल्थ ऑफ नेशन या बुक मध्ये. Mercantilists were the group of people including merchants, bankers, government officials, philosophers, ह्या सगळ्यांचा मिळून जो ग्रुप होता त्याला आपण काय म्हणतो, मर्कंटिलिस्ट. कुठले पीपल्स त्याच्यामध्ये, मर्चंट्स, बँकर्स, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आणि फिलॉसॉफर्स, म्हणजे त्याच्यामध्ये व्यापार करणारे किंवा बँकर्स आहेत,
गव्हर्नमेंट ऑफिशियल्स मध्ये तर सगळे जे गव्हर्नमेंट बॉडीच्या काम करणारे लोक आहेत ते फिलॉसॉफर्स पण आहेत. As per them, a country can remain rich if its export is greater than import. Both surplus, that is balance of trade surplus. म्हणजे जर ट्रेड चांगला असायला पाहिजे तर या सगळ्यांच्या मते काय आहे की एक्सपोर्ट जो आहे, निर्यात जी आहे ती आयातीपेक्षा जास्त असली पाहिजे. ऑफकोर्स आपण जर घेतलं तर आपल्याला पैसे द्यावे लागतील आणि जर आपण निर्यात केली तर आपल्याकडे पैसे येतील. म्हणजे आपल्याला जर बॅलन्स ऑफ ट्रेड जो आहे, सरप्लस पाहिजे असेल तर आपल्याला ऑफकोर्स एक्सपोर्ट करावं लागेल, इम्पोर्ट कमी करावी लागेल दोघांच्या कंपॅरिझन मध्ये. एक्स सरप्लस, इनफ्लो ऑफ गोल्ड अँड सिल्वर, बेटर डिफेन्स अँड पॉवर, सो मोर पॉवर अँड मोर गोल्ड ॲट कॉस्ट ऑफ आवर कंट्री. तर काय उदाहरण काय दिलेलं आहे त्यांनी? एक्स सरप्लस आहे म्हणजे एक्सपोर्ट एक सरप्लस आहे आपलं. इनफ्लो ऑफ गोल्ड अँड सिल्वर, तर इथे गोल्ड आणि सिल्वर आपण एक्सपोर्ट करतो तसं आपण ठरवलं आहे. तर बेटर डिफेन्स अँड पॉवर, त्याच्या बदल्यात आपण हे करू शकतो की बेटर डिफेन्स अँड पॉवर घेऊ शकतो. सो मोर पॉवर अँड मोर गोल्ड ॲट कॉस्ट ऑफ आवर कंट्री, म्हणजे ते आपले पॉवर पण मिळेल, गोल्ड पण आपल्याला मिळेल आणि आपण एक्सपोर्ट करणार आहोत तर त्याच्यामध्ये पैसे सुद्धा आपल्याला मिळतील. म्हणजे हा काय असणार आहे, आपला सरप्लस असणार आहे. समजलं? इंटरनॅशनल ट्रेड मध्ये एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचं काय महत्व आहे किंवा बॅलन्स ऑफ ट्रेडचा मर्कॅन्टिलिस्ट कोणते कोणते आहेत हे आपल्याला समजलं. आता नेक्स्ट बघूया क्रुक्स ऑफ मर्कॅन्टिलिस्ट. आता हे काय आहे हे आपल्याला बघायचंय. दे बिलीव्ह दॅट नॅशनल इंटरेस्ट आर डेफिनेटली कॉन्फ्लिक्टिंग. आता इथे जे आहे नॅशनल इंटरेस्ट, हा नॅशनल इंटरेस्ट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, व्याज जे आहे डेफिनेटली कॉन्फ्लिक्ट, नक्कीच ते काय असतात, बदलते असतात. ॲज वन नेशन कॅन इन्क्रीज इट्स ट्रेड ओनली ॲट द कॉस्ट ऑफ अदर नेशन. कसं असतं, एक नेशननी जर ट्रेड वाढवला तर दुसरा पण त्याची ट्रेड म्हणजे कॉस्ट वाढवू शकतो. सो गव्हर्नमेंट इम्पोज प्राइस अँड वेज कंट्रोल्स. हे काय असतं, गव्हर्नमेंटच्या हातात असतं की त्याच्यामध्ये प्राइस वाढवायची की कमी करायचं, कंट्रोल कसा ठेवायचा हे गव्हर्नमेंटच्या हातात असतं. Foster national industries, promote exports of finished goods and imports of raw material, at the same time limiting export of raw material and imports the finished goods. काय असतं याच्यामध्ये, आपल्याला जेव्हा एक फायनल प्रोडक्ट करायचा असतो तो आपण एक्सपोर्ट करतो, पण त्याच्यासाठी आपल्याला कच्चा माल खरेदीच करावा लागतो. रॉ प्रोडक्ट जे आहे, रॉ मटेरियल जे आहे ते आपल्याला इम्पोर्टच करावा लागतो. तर त्यामध्ये पण काय करायचं आपण, रॉ मटेरियल जे आहे ते लिमिटेड इम्पोर्ट करायचं आणि आपल्याला प्रोडक्ट जे आहे ते फिनिश गुड्स जे आहे, फायनल गुड्स ते चांगल्या मार्जिनी किंवा चांगल्या क्वांटिटी मध्ये ते आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे ते कसं होईल, आपल्याला इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट आपला तिथे जास्त होणार आहे. द सरप्लस एक्सपोर्ट्स आर इन गोल्ड इज पॉवर. काय असेल, गोल्ड मधली एक्सपोर्ट आपली पॉवर असणार आहे, सरप्लस असणार आहे. टाइप्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड इट्स इम्पॉर्टन्स. आता आपण बघितलं की क्रुक्स ऑफ मर्कंटिलिझम काय आहे, ते काय म्हणतात किंवा ते कसं एक्सपोर्ट इम्पोर्ट करतात किंवा कसं करायला पाहिजे म्हणजे आपल्याला बॅलन्स ऑफ ट्रेड तिथे होणार आहे हे आपल्याला सांगितलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड इट्स इम्पॉर्टन्स. इंटरनॅशनल ट्रेडचे प्रकार पण आहेत हे आपल्याला माहिती आहे का? दोन प्रकार तर आता आपण बघितले, कुठले, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ट्रेड, बरोबर. आता काय आहे ते पूर्णपणे बघूया. हा, पहिला पॉइंट आहे एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्ट म्हणजे काय, निर्यात. सेल ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टू द फॉरेन कंट्री. एक्सपोर्ट ट्रेड म्हणजे सिंपल आहे, आपल्याकडे जे असणाऱ्या वस्तू आहेत त्यांची विक्री करणं किंवा आपल्याकडे ज्या सेवा आहेत त्यांची विक्री करणं, कोणाला, फॉरेन कंट्रीजला, विदेशी देशांना, विदेशांना असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. त्याला काय म्हणतो आपण, एक्सपोर्ट ट्रेड. एक्सपोर्टच्या ऑपोजिट काय येणार आहे, इम्पोर्ट ट्रेड म्हणजे आयात व्यापार. पर्चेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम फॉरेन कंट्री. इथे काय म्हणतो आपण की सेलच्या अपोजिट परचेस करतो गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजे वस्तू आणि सेवा, कोणाकडून, फॉरेन कंट्रीज कडून. बिकॉज द इम्पोर्टिंग कंट्रीज कांट प्रोड्यूस दिस गुड्स अँड सर्व्हिस डोमेस्टिकली. कारण काय असतं, जे गोष्टी प्रोडक्ट्स आहेत इम्पोर्ट करतात कंट्रीज, त्या वस्तू तिथे बनवत नाहीत, म्हणजे त्यांच्या देशामध्ये त्या बनवत नाहीत म्हणून ते इम्पोर्ट करतात. Because of cost disadvantage or because of physical difficulties because of the product at lower scale. आता त्याचे रिझन्स काय काय वेगवेगळे असतील. जसं की इथं आपल्याला एक रिझन दिलंय, कॉस्ट डिसएडव्हान्टेज. म्हणजे कधी कधी आपल्याला जी वस्तू आहे
त्या वस्तूची किंमत म्हणजे उदाहरण घेऊया आपण की आपल्या देशामध्ये एखादी वस्तू आहे ती भरपूर प्रमाणात आहे, म्हणून आपण ती कमी किमतीला विकतो. पण जास्त आहे, एक्स्ट्रा पडलेली आहे, मग ती खराब होण्यापेक्षा आपण ती जर विदेशामध्ये एक्सपोर्ट केली तर आपल्याला तिथे प्राइस मिळेल त्याची. पण विदेशामध्ये ती वस्तू नाहीये, त्याच्यामुळे ते खरेदी पण करतायत, म्हणजे आपलाही फायदा होतो आणि त्यांचाही फायदा होतोय. मग तिथे कॉस्ट डिसएडव्हान्टेजमुळे किंवा फिजिकल डिफिकल्टीज, तिथलं वातावरण म्हणा, तिथली जमीन म्हणा, पाणी म्हणा, या काही गोष्टींमुळे तिथे आपण त्या गोष्टीचं प्रोडक्शन होत नाही. मग त्यामुळे आपण इम्पोर्ट इम्पोर्ट ट्रेडला तिथे चालना मिळते. एंट्रपोर्ट, आता एंटरपोर्ट ट्रेड, कॉम्बिनेशन ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ट्रेड. हा, एंटरपोर्ट इथे दोन्ही दिलेलं आहे, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टचा. कॉम्बिनेशन ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ट्रेड, ऑल्सो टर्म ॲज री एक्सपोर्ट. याला आपण असं री एक्सपोर्ट असं सुद्धा म्हणू शकतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. Importing goods from one country and exporting processed goods to other countries. Importing goods and exporting processed goods to other countries. म्हणजे रॉ मटेरियल एका कंट्रीकडून घ्यायचं, कदाचित त्याच कंट्रीला आपण फायनल गुड्स जे बनणार आहे ते पुन्हा एक्सपोर्ट करणार आहोत. या सगळ्याला काय म्हणतात, या कॉम्बिनेशनला इंट्रापोर्ट ट्रेड. Such as India imports gold from China and exports jewelry to other. तो उदाहरण मध्ये काय दिलेलं त्यांनी, आपण इंडियाकडून आपण इंडिया गोल्ड इम्पोर्ट करते, कोणाकडून, चायनाकडून, आणि नंतर ती जी ज्वेलरी आपण तयार करतो त्या गोल्ड पासून ती आपण अदर कंट्रीजला विकतो. म्हणजेच हे काय झालं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट झालं. रॉ मटेरियल घेतलं, फायनल गुड तयार झाल्यानंतर ते दुसऱ्याला दिलं, म्हणून हे इंट्रापोर्ट ट्रेड झालं. The goods and services which are imported are not meant for consumption and sell in domestic market but resell in international market after value addition. आता गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहेत, वस्तू आणि सेवा ज्या आहेत, त्या म्हणजे ज्या इम्पोर्ट केलेल्या आहेत, आपण आयात केलेल्या आहेत, त्या काय आपल्या स्वतःच्या वापरासाठी नसतात किंवा विकण्यासाठी नसतात. ते आपण कच्चा माल म्हणून घेतो किंवा त्या वस्तू आपण दुसरीकडे रिसेल करतो इंटरनॅशनल मार्केटमध्ये. आफ्टर व्हॅल्यू ऍडिशन, व्हॅल्यू ऍडिशन म्हणजेच काय, आपण त्याच्यामध्ये काहीतरी नवीन करतो किंवा त्याच्यामध्ये काही काही टॅक्स लावतो आणि नंतर मग ते आपण दुसरीकडे विकतो, तर ते काय होतं, आपलं रिसेल होतं. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय फायदा मिळतो, तर ते जे एक्स्ट्रा मिळालेले पैसे आहेत ते आपल्या कंट्रीला मिळतात. अशा प्रकारचा ट्रेड देखील तिथे होतो. तर समजलं आपल्याला इंटरनॅशनल ट्रेडचे कुठले कुठले प्रकार आहेत किंवा त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, कशा प्रकारे ते काम करतात. आता आपण बघतोय रोल ऑफ इंटरनॅशनल ट्रेड अँड इट्स इम्पॉर्टन्स. इंटरनॅशनल ट्रेडचा रोल काय आहे, भूमिका काय आहे आणि त्याचं महत्व. मेक्स यूज ऑफ अबिडंट रॉ मटेरियल. इंटरनॅशनल त्यामुळे आपल्याला काय मिळतं, तर अबिडंट रॉ मटेरियल मिळतं, चांगल्या प्रकारचा कच्चा माल आपल्याला व्यवस्थित वस्तू बनवण्यासाठी मिळतो. इकॉनॉमीज ऑफ स्केल्स, वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांचा आपल्याला सपोर्ट मिळतो किंवा आपण त्याच्यावरती शिकतो त्यांच्याकडून काय काय. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन, दोन वेगवेगळ्या देशांमध्ये कॉम्पिटिशन होतं. जर एकच सेम वस्तू जर दोन देश बनवत असतील तर त्याच्यामध्ये क्वालिटी मेंटेन करणं किंवा कोणाची विक्री जास्त होते, एक्सपोर्ट कोणाचा जास्त होतं, यासाठी कॉम्पिटिशन होतं आणि त्याच्यामुळे प्रोडक्टची क्वालिटी चांगली होते आणि कॉम्पिटिशन वाढल्यामुळे माल सुद्धा तयार जास्त होतो. बरोबर आहे, म्हणजे हेल्दी कॉम्पिटिशन म्हटलं तरी चालेल. ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी, इंटरनॅशनल ट्रेडमुळे काय आहे, एका देशात जर टेक्नॉलॉजी खूप हाय चालली असेल, खूप चांगल्या प्रकारे चालली असेल, तर दुसरा देश त्याच्यावरती ते टेक्नॉलॉजी आत्मसात करू शकतो. म्हणजेच टेक्नॉलॉजीची सुद्धा देवाणघेवाण इंटरनॅशनल ट्रेडमुळे होते आहे. जसं की आपण बघतो, अमेरिकेमध्ये यंत्रणा आहे, जपानमध्ये यंत्रणा आहे आणि इंडियामध्ये टेक्नॉलॉजी पहिले म्हणजे मानव सगळं आपल्या हाताने सगळं करत होते, पण आता त्यांच्याकडची टेक्नॉलॉजी आपण इकडे आणतो आणि आपण सुद्धा त्याच्यावरती वर्क करतो. जॉन क्रिएशन अँड नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम मध्ये आपल्याला वाढ मिळते, हे इंटरनॅशनल ट्रेडमुळे. इंटरनॅशनल ट्रेड म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट मुळे आपल्याला नॅशनल इन्कम मध्ये फरक बघायला मिळतो. तर हे काय, हे इम्पॉर्टन्स आहेत इंटरनॅशनल ट्रेडचे. काय काय, कच्चा माल मिळतो, इकॉनॉमिक स्केल्स करतात, कॉम्पिटिशन हेल्दी होते, ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी होते, त्याच्यानंतर नॅशनल इन्कम वर सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो. जसं आपल्याला नाण्याच्या दोन्ही बाजू बघायच्या असतात आणि इथे एक बाजू आहे की चांगली बाजू आपल्याला बघायला मिळाली, त्याचे एवढे फायदे आपल्याला आहेत, तसेच त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. त्याला आपण काय म्हणतो, डिसएडव्हान्टेज देखील आहे. काय आहे,
ओव्हर डिपेंडंट होतो आपण. एखादी वस्तू जर आपल्या देशात झाली नाही तर आपण काय म्हणू शकतो, ठीक आहे, आपण दुसऱ्या देशाकडून आयात करूया. आपण त्याच्यावरती प्रयत्नच करणार नाही की आपल्या देशात ते तयार होईल. ऑलरेडी रेडी असलेल्या वस्तूवरती आपण ते इम्पोर्ट करायला तिथे रेडी होतो. म्हणून आपण काय होतो, तर एखाद्या देशावरती ओव्हर डिपेंडन्स होतो. अनफेअर टू न्यू कंपनीज म्हणजे ज्या नवीन कंपन्या आहेत त्यांच्यासाठी बाजारात टिकणं खूप कठीण होऊन जातं इंटरनॅशनल ट्रेड्समुळे. कारण तिथे नवीन नवीन कंपन्या ऑलरेडी त्यांचा पाया भक्कम करून बसलेल्या असतात आणि नवीन कंपन्या आलेल्यांना चॅलेंज तिथे करता येत नाही. त्याच्यामुळे काय होतं, मग त्यांना त्या कंपनीजला अनफेअर तिथे वाटू लागतं. थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी. आता हे काय आहे, प्रॉब्लेम आहे नॅशनल सिक्युरिटीच्या वेळेस इथे काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात इंटरनॅशनल ट्रेडमुळे. घुसखोरी होऊ शकते किंवा व्यापारामध्ये एखादा, जसं की आपण म्हटलं होतं की कुठलं तरी गवत होतं, काँग्रेस गवत असं काहीतरी होतं, ते आलं होतं गव्हासोबत आणि मग त्याची वाढ इकडे झाली होती पिकाच्या आपल्या शेतामध्ये. असं काही नॅशनल सिक्युरिटीचा म्हणजे हा छोटा प्रॉब्लेम झाला, पण काही वेळेस नॅशनल सिक्युरिटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती थ्रेट हे निर्माण होऊ शकतात. कशामुळे? ते इंटरनॅशनल ट्रेडमुळे. प्रेशर्स ऑन नॅशन्स नॅचरल रिसोर्सेस. आपण जेव्हा इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट वाढवायला प्रयत्न करतो तेव्हा काय करतो, आपल्याकडचा असणारा नॅचरल रिसोर्स जो आहे तो जास्तीत जास्त यूज करतो. भलेही त्याचा वापर आपल्याला जास्त होत असेल किंवा नसेल, पण तो नॅचरल रिसोर्स वापर जास्त होतो आणि मग आपल्याकडे ते कमी पडायला सुरुवात होते. म्हणजे साठा जो आहे तिथे कमी पडायला लागतो. तर प्रेशर येतं थोडक्यात नॅशनल रिसोर्सेस वरती, नेशन्स नॅचरल रिसोर्स वरती. तर हे काही डिसएडव्हान्टेज आहेत कशाचे? इंटरनॅशनल ट्रेडचे. रोल बघितला, इम्पॉर्टन्स बघितला, डिसएडव्हान्टेज देखील आहेत. नाण्याच्या दोन बाजूप्रमाणे डिसएडव्हान्टेज पण आहेत. काय आहेत? तर ओव्हर डिपेंडन्स, अनफेअर टू न्यू कंपनीज, थ्रेट टू नॅशनल सिक्युरिटी, प्रेशर ऑन नेशन्स नॅशनल रिसोर्सेस. हे काही पॉइंट्स आहेत जे तुम्ही एखादं आन्सर एक्सप्लेन करत असाल की नॅशनल ट्रेडचा इम्पॉर्टन्स आणि डिसएडव्हान्टेज तुम्ही लिहा, तर हे पॉइंट्स तुम्ही तिथे कव्हर करू शकता. इम्पॉर्टन्स बघितला, आता आपण बघतोय क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ ट्रॅडिशनल ट्रेड थेरीज. आता इथे काही पारंपरिक ट्रेड थेरीज आहेत ज्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत, आपल्या सिलेबस मध्ये आहेत, ज्या MS सेट 2022 साठी पेपर 2 साठी आपल्याला उपयुक्त आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या थेरीज आहेत? ऑब्सोलेट ऍडव्हान्टेज थेरी 1776 ऍडम स्मिथने दिलेली. त्यानंतर रिलेटिव्ह कंपॅरेटिव्ह थेरी 1817 मध्ये डेव्हिड रिकार्डोने दिलेली. हेक्चर-ओलिन सॅम्युएल्सन मॉडेल 1919, 1933 आणि 1949 या तिन्ही वर्षामध्ये दिलेले आहेत वेगवेगळे काही काही बदल करून. एली एक्स्चर अँड बार्टिल ओहोलिन यांनी, याला हेक्चर-ओलिन सॅम्युएल्सन मॉडेल असं म्हणतात आणि ते देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. हेक्चर-ओलिन थेअरी, फॅक्टर एंडोमेंट थेअरी, ह्या पण दोन थेअरीज आहेत 1919 आणि 1933 मध्ये आलेल्या. स्टॉपलर सॅम्युएल्सन थेरम 1941, फॅक्टर प्राइस इक्वलायझेशन थेअरी 1948, रेबिझेन्स्की थेरम 1955, लिऑन टिफ पॅराडॉक्स फॅक्टर इंटेन्सिटी रिव्हर्सल 1953. तर ह्या काही थेअरीज आहेत क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये, म्हणजे त्यांच्या सन ज्या वर्षी त्या आल्या होत्या किंवा त्या थेअरी मांडल्या गेल्या होत्या त्याच्यापासून ते लास्ट 1953 पर्यंतच्या खूप महत्वाच्या थेअरीज आहेत. ह्या पारंपरिक थेअरीज आहेत वापरत आलेल्या आणि त्यामुळे हे आपल्याला अभ्यासायचे आहेत एक्झाम मध्ये, म्हणजे या सेटच्या एक्झाम मध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये, या इंटरनॅशनल ट्रेडच्या युनिट वरती यावरती भरपूर सारे क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळे आपण हे एक एक करून थेअरीज बघणार आहोत. तर आजच्या सेशन मध्ये आपण ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी 1776 ऍडम स्मिथ यांची थेअरी बघणार आहोत. कुठली? तर ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी. इथे काही पॉइंट्स आहेत ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी विषयी. 1776 मध्ये ऍडम स्मिथने दिलेल्या ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी मधले. तर हे पॉइंट्स आपण बघायचे आहेत. एक्झाम्पल वरून आपल्याला ही थेअरी समजून घ्यायची आहे. द कॅपॅबिलिटी ऑफ द प्रोड्यूस more of given product using less of given resource than a competing entity. आता इथे दोन कॉम्पिटिटिंग देश आहेत, समजा आपण कंट्रीज आहेत असं आपण समजूया, आणि त्या कंट्रीज मध्ये कोण सगळ्यात जास्त प्रोडक्शन करू शकतं किंवा त्यांच्याकडे कॅपॅबिलिटी आहे चांगलं प्रोडक्शन करण्याची, युजिंग लेस ऑफ गिवन रिसोर्स, दिलेल्या रिसोर्स पैकी कमी रिसोर्स वापरून चांगले जास्त प्रोडक्ट जो बनवू शकतो त्या कंट्रीला त्या वस्तूचा किंवा त्या प्रोडक्टचा फायदा मिळतो, ऍडव्हान्टेज मिळतो, त्याला आपण ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थेअरी म्हणतो. इट इज डिटरमाइंड बाय सिंपल कंपॅरिझन ऑफ लेबर प्रोडक्टिव्हिटी. एक कंपॅरिझन असतं, सिंपल कंपॅरिझन कशाविषयी? लेबर प्रोडक्टिव्हिटी.
इट इज पॉसिबल फॉर अ पार्टी टू हॅव नो ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज इन एनिथिंग. कशामध्ये, कशा बरोबर असतं, तर ज्या पार्टीला त्याच्यामध्ये अजिबात ॲडव्हान्टेज किंवा फायदा नाहीये, फक्त खर्च आहे, रिसोर्सचा खर्च आहे, पण त्याच्यामधून त्यांना काहीच फायदा होणार नाहीये, अशा कंट्रीजचा कंपॅरिझन कशाचा, लेबर प्रोडक्टिव्हिटीचा या ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरीमध्ये केला जातो. In that case, according to the theory, the absolute advantage not will occur with the other party. जर त्याच्यामध्ये दोन्ही कंट्री जर प्रोडक्ट बनवत आहेत पण त्यामध्ये कोणालाच फायदा होणार नसेल, तर ती ट्रेड होणार नाही तिथे. दोघंही बसतील, दोघांचेही रिसोर्स वाया जातील, पण तिथे ट्रेड होणार नाही. यासाठी ही ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी मांडली ॲडम स्मिथनी, ज्याच्यामधून इंटरनॅशनल ट्रेड होण्यासाठीचा एक मार्ग मोकळा झालेला आहे. इथे 2-3 पॉइंट दिसत आहेत आपल्याला आणि पुढच्या नेक्स्ट स्लाइड मध्ये आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. इन दिस एक्झाम्पल, ब्राझील हॅज अन ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज इन प्रोड्युसिंग बनानास 8-1 and the US has an absolute advantage in producing cars 5-2. It may happens that country is having absolute advantage in producing of both the product. It may happens that the country will having absolute advantage in production of both the product. याच्यामध्ये काय होऊ शकतो, आता एक्झाम्पल नेक्स्ट स्लाइड वर आहे ते बघूया आपण. इथे दोन आउटपुट दिलेत, आउटपुट पर वर्कर इन 1 year, आउटपुट पर वर्कर. US मध्ये दिलेलं आहे आणि ब्राझीलचं दिलेलं आहे की कार्स आणि बनानास. बनानासचं प्रोडक्शन US मध्ये 1 होतं आणि ब्राझील मध्ये कसं होतं, 8चं होतं, पण कारचं US मध्ये 5चं होतं आणि ब्राझील मध्ये 2चं होतं. आता US मध्ये बनानास कारचं उत्पादन जास्त होतंय कंपेअरिंग टू बनानास. मग US ला फायदा कशामध्ये होणार आहे, कार्स मध्ये, आणि ब्राझीलला बनानापेक्षा कार्स मध्ये फायदा होणार आहे का, नाही. किंवा ह्या दोन्हीचं प्रोडक्शन करून ब्राझीलला फायदा होणार आहे का, नाही. मग इथे आपण काय करणार आहोत, बनानाचं प्रोडक्शन ब्राझीलला देणार आहोत आणि कार्सचं जे हे आहे प्रोडक्शन ते आपण US ला देणार आहोत. म्हणजे ज्याचा फायदा जास्त आहे, म्हणजे इम्पोर्ट पण होणार ना, म्हणजे ब्राझील पण इथे काम करतंय, US पण काम करतंय, दोघं वेगवेगळे प्रोडक्ट करत आहेत. म्हणजे दोन वस्तूंचं प्रोडक्शन करण्याऐवजी ज्यामध्ये आपल्याला जास्त फायदा आहे ते एका प्रोडक्ट तू करायचं, ज्या दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये तुला फायदा आहे ते तू करायचं, आणि त्या दोघांनी एकत्र येऊन मग तिथे ट्रेड होणार. आणि जर असं शक्य नसेल, दोघेही दोन्ही वस्तू प्रोड्यूस करत असतील पण फायदा दोघांनाही होणार नसेल, तर ते ट्रेड होणार नाही. तर अशा प्रकारचं हे एक्झाम्पल आहे, जे दोन स्टेटमेंट आपण बघितले होते ते याच एक्झाम्पल वरती रिलेटेड होते. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, अजून कंट्रीज क्लोथ आणि लॅपटॉपचं उदाहरण दिलेलं आहे की US आणि इंडियाचे दोन कंट्री आहेत, ज्याच्यामध्ये US आहे 5 क्लोथ्सचं प्रोडक्शन करतं, तर 12 लॅपटॉपचं प्रोडक्शन करतं, आणि इंडिया 4 क्लोथ्सचं प्रोडक्शन करतं, तर एका लॅपटॉपचं प्रोडक्शन करतं. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर आपण इंडियाला लॅपटॉप मध्ये फायदा नाहीये, पण क्लोथ्स मध्ये आहे कंपेअरिंग टू US, बरोबर. आणि US जे आहे ते क्लोथ्स 5 आणि लॅपटॉप्स 12चा फायदा इथे होतो. तर मग 12 US लॅपटॉपचं प्रोडक्शन केलं तर त्यांना तिथे फायदा होणार आहे, म्हणजे इंडियाला पण ट्रेड मिळेल आणि US ला पण ट्रेड मिळेल. पण US ने लॅपटॉप आणि इंडियाने क्लोथ्सचं केलं तर म्हणजे काय होतं, इथे ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज कुठल्या प्रोडक्ट मधून आपल्याला मिळतं त्याच्याबद्दल करायचं, आणि त्याच्यातून मग आपण आपला थेअरी जे आहे ती मिळते. नेक्स्ट काय आहे, ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थेअरी 1776 ॲडम स्मिथ. अझम्पशन्स काय आहेत त्याचे. आता प्रत्येक थेअरीला अझम्पशन्स असतात, काही गृहीतक असतात, ती जर लागू केली तरच आपल्या तिथे थेअरी जी आहे तिथे लागू होते, अन्यथा ती तिथे लागू होत नाही. तर याचे काय अझम्पशन्स आहेत ते बघूयात. नो ट्रेड बॅरियर्स, नो टॅरिफ, नो कस्टम ड्युटीज. आता ह्या ज्या गोष्टी आहेत की काही नियम्स असतात जे आपल्याला थेअरी इंटरनॅशनल ट्रेड जेव्हा करायचा असतो, आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा करायचा असतो, तिथे काही बॅरियर्स पण असतात की तुम्हाला हे करता येणार नाही, बाउंड्रीज असतात, त्याच्यानंतर TRFs असतात, कस्टम ड्युटीज असतात. या सगळ्या नसतील तर तिथे हे अशा प्रकारची थेअरी लागू होते. फ्री मुवमेंट ऑफ गुड्स अँड नो ट्रान्सपोर्टेशनल कॉस्ट. ह्याच्यामध्ये आपण काय धरलेलं नाहीये, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट धरलेलं नाही. दर इज अ डिस्टन्स दोन्ही कंट्री मधलं, ज्या दोन कंट्रीमध्ये इंटरनॅशनल ट्रेड होत आहे त्या दोन्हीमधलं अंतर जरी जास्त असेल, फ्युअल जरी जास्त लागत असेल, तरी ते या ॲब्सोल्यूट थेअरीमध्ये कन्सिडर केले गेलेलं नाहीये. म्हणजे हे याचं अजम्पशन आहे की हे तिथं लागत नाही असं आपण इथं केलेलं आहे. CRS
परफेक्ट मोबिलिटी ऑफ लेबर बिटवीन सेक्टर्स बट नॉट अक्रॉस इंटरनॅशनल बॉर्डर्स. म्हणजे लेबर्स जे आहेत, श्रम कारागीर जे आहेत, ते प्रत्येक सेक्टरमध्ये जाऊ शकतात, फक्त आपल्या विदेशी बॉर्डर सीमा आहेत त्यामध्ये जाऊ शकत नाहीत, असे इथे गृहीत धरलेलं आहे. आणि दुसरं काय, 2 गुड्स 2 कंट्रीज अँड 1 फॅक्टर. एक फॅक्टर धरलेला आहे श्रम वर्कर्स, आणि 2 गुड्स किंवा 2 कंट्री मध्ये या प्रकारची थिअरी लागू होऊ शकते. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थिअरी 1776 ऍडम स्मिथ अझम्पशन्स हे आहे त्याची. तशा प्रकारे समजली आपली ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थिअरी काय आहे. आता इथे क्रुक्स ऑफ ऍब्सोल्यूट थिअरी काय आहे. ट्रेड विल टेक प्लेस when one country export that good in which it enjoy absolute advantage to second country for importing the other good which is the latter is having absolute advantage. जे आपण आता बघितलं एक्झाम्पल मध्ये की ज्या कंट्रीला ज्या वस्तूमध्ये फायदा आहे त्याने त्याचं प्रोडक्शन करावं, आणि दुसरी जी वस्तू आहे ज्याच्यामध्ये त्याला फायदा नाहीये ते दुसऱ्या कंट्रीला करू द्यावी, त्यावरच तरच तिथे ट्रेड होऊ शकतो. इथे हे स्टेटमेंट जे आहे क्रुक्स ऑफ ऍब्सोल्यूट थिअरी त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलेले आहे. आता स्पेशलायझेशन ऑफ लेबर्स मध्ये काय असणार आहे, म्हणजे स्पेशल काय असणार आहे, तर हायर लेबर प्रोडक्टिव्हिटी, जे श्रम कारागीर जे आहेत ते हायर लेवलचे पाहिजेत. लोअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट जी आहे प्रोडक्शनची ती कमी असली पाहिजे, तर तिथे आपल्याला काय मिळतं, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज मिळतो. हे एक थोडक्यात म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडक्यात सांगता येऊ शकतं की ऍडव्हान्टेज थिअरी म्हणजे काय आहे, ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थिअरी म्हणजे काय आहे. ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज टाईप कुठले कुठले आहेत, नॅचरल ऍडव्हान्टेज किंवा अक्वायर्ड ऍडव्हान्टेज. आता नॅचरल ऍडव्हान्टेज मध्ये काय आहे, ड्यू टू क्लायमेट कंडिशन्स, जे म्हणजे वातावरणात काही वस्तू ज्या आहेत ते त्याच वातावरणामध्ये निर्माण होतात किंवा त्याच्यातच प्रोडक्शन त्याचं होऊ शकतं, तर ते काय असणार आहे, नॅचरल ऍडव्हान्टेज आहे. म्हणजे केरळमध्ये चहा निर्माण होतो, कॉफी निर्माण होते, तर तिथलं वातावरण, तिथली जमीन जी आहे, तिथलं क्लायमेट कंडिशन जे आहे तो त्याचा ऍडव्हान्टेज आहे, नॅचरल ऍडव्हान्टेज आहे, म्हणून तिथून आपण चहा इम्पोर्ट करतो. आणि दुसरं ऍक्वायर्ड म्हणजे आपण घेतलेलं, ते कशामुळे मिळतं, ड्यू टू टेक्नॉलॉजी आणि स्किल सेट, म्हणजे स्किल डेव्हलप करून किंवा जी टेक्नॉलॉजी आहे ती आत्मसात करून आपण तिथे ती ऍक्वायर्ड करतो ऍडव्हान्टेज. अशा प्रकारचे 2 ऍडव्हान्टेज टाईप आहेत, कुठले, नॅचरल आणि ऍक्वायर्ड. आणि या टाइप्स वरती मग आपण ऍब्सोल्यूट थिअरी ठरवतो. समजले, हे 2 टाईप आहेत, नॅचरल ऍडव्हान्टेज आणि ऍक्वायर्ड ऍडव्हान्टेज. तर इंडियामध्ये कापूस प्रोडक्शन होतं, म्हणजे कापूस प्रोड्यूस होतो, कॉटन प्रोडक्शन होतं, ते कसला ऍडव्हान्टेज आहे आपल्याकडचा, तर तो असणार आहे नॅचरल ऍडव्हान्टेज, कारण त्याची जमीन, त्याच्यावरचं वातावरण, त्याच्यासाठी लागणारा पाऊस सगळं जो आहे तो इंडियामध्ये अवेलेबल आहे, म्हणून तो नॅचरल ऍडव्हान्टेज आहे इंडियाचा. समजलं, नॅचरल ऍडव्हान्टेज आणि ऍक्वायर्ड ऍडव्हान्टेज. तर अशा प्रकारे आजचा आपल्या सेशन मध्ये इंटरनॅशनल ट्रेड मध्ये आपण काय बघितलं, इम्पॉर्टन्स बघितला, टाइप्स बघितले कुठले कुठले आहेत इंटरनॅशनल ट्रेडचे, त्याच्यानंतर त्याचे डिसएडव्हान्टेज कुठले आहेत, इम्पॉर्टन्स कुठले आहेत, टाइप्स कुठले आहेत, परत त्यानंतर आज सगळ्या क्रोनॉलॉजिकल थिअरीज बघितल्यात, ट्रेडिशनल थिअरीज ज्या आहेत त्या क्रोनॉलॉजिकली बघितल्या, आणि त्यानंतर आजच्या सेशन मध्ये आपण सुरुवात केली आहे वेगवेगळ्या थिअरीज बघायला, ज्या क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मध्ये होत्या. त्यातली फर्स्ट थिअरी जी आहे ऍब्सोल्यूट ऍडव्हान्टेज थिअरी, ती आजच्या सेशन मध्ये आपण बघितली. नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला कंपॅरेटिव्ह ऍडव्हान्टेज थिअरी बघायची आहे, आणि त्याच्यावरती सगळे पॉइंट्स डिस्कस करायचे आहेत, त्याच्या पुढची थिअरी डिस्कस करायची आहे. तर आपण अशा प्रकारे प्रत्येक सेशन मध्ये स्टडी करणार आहोत. MS सेट पेपर 2 इकॉनॉमिक्स साठी एव्हरी मंडे आपण 6 PM ला हे सेशन बघणार आहोत. आजच्या सेशन साठी धन्यवाद.